नमस्कार. मी भूमिका अमर शिंगटे. NDF वक्तृत्व स्पर्धा 2026मध्ये मी सहभागी झाली आहे. माझा पार्टिसिपेट ID आहे NDF.C80 आणि माझ्या भाषणाचा विषय आहे डिटेक्टिव्हची भविष्यामध्ये आवश्यकता आणि NDF आणि SNDFचे सुरक्षा क्षेत्रांमधील योगदान. शिवाजी महाराज आणि बहिर्जींच्या रणनीतीतील गुप्ततेचा वारसा जपला जातोय आता भारी. शिवाजी महाराज आणि बहिर्जींच्या रणनीतीतील गुप्ततेचा वारसा जपला जातोय आता भारी. NDF आणि SNDFमुळे भारतात सुरक्षेची मशाल चमकतीये प्रत्येकाच्या दारी. जेव्हा आपण सुरक्षा आणि तपास हे शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला सर्वात पहिल्यांदा आठवण येते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची. महाराज नेहमी म्हणायचे, ज्याचं गुप्तहेर खातं मजबूत त्याचं राज्य अजिंक्य. महाराजांनी बहिर्जी नाईक यांच्या सोबतीनं जगातील सर्वोत्तम गुप्तहेर यंत्रणा उभी केली होती. शत्रूच्या छावणीत शिरून वेषांतर करून अचूक माहिती आणणे हे त्यांचे कर्तव्य होते. आणि आजच्या या काळात NDF ही संस्था हेच कार्य करायचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची खरी ताकद काय होती? ती केवळ तलवारीची धार नव्हती, तर ती होती त्या काळची अचूक गुप्तहेर यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था. अहो, ज्या स्वराज्यात बहिर्जी नाईक यांच्यासारखा चतुर गुप्तहेर होता त्या स्वराज्यात शत्रूला पाऊल ठेवायची सुद्धा भीती वाटायची. महाराजांनी किल्ले बांधले ते सुरक्षेसाठी, आरमार उभे केले ते सागरी सुरक्षेसाठी आणि स्वराज्यातल्या प्रत्येक मावळ्याला तयार केलं ते स्वराज्यातल्या अंतर्गत सुरक्षेसाठी. सुरक्षा म्हणजे केवळ हातात शस्त्र धरणे नव्हे, तर संकटाचा कानोसा घेऊन त्याला आधीच रोखणे. आज काळ बदललेला आहे. तलवारींची जागा आधुनिक शस्त्रांनी घेतलेली आहे आणि घोडदळाची जागा ही तंत्रज्ञानाने घेतलेली आहे. परंतु याच काळात आजची सुरक्षा ही केवळ सीमेपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, सायबर सुरक्षा अशा विविध स्तरांवरती विभागलेली आहे. देशाला आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षेच्या प्रवासात NDF नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्सचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. कारण आजच्या या काळात डेटा हा जास्त महत्त्वाचा झाला आहे. सायबर हल्ले आणि आर्थिक फसवणुकीपासून सर्वसामान्य नागरिकांचे रक्षण करण्यासाठी NDFचे तज्ज्ञ आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर देशाला आर्थिक फसवणुकीपासून रक्षण्याचे कर्तव्य करत आहेत. मित्रांनो, पोलीस यंत्रणा गुन्हा घडल्यानंतर काम करते, पण NDFचे डिटेक्टिव्ह प्रिव्हेंटिव्ह इंटेलिजन्सवरती काम करतात. म्हणजेच एखादा गुन्हा घडण्यापूर्वी त्याचा तपास करतात आणि प्रशासनाला सतर्क करतात. NDF आणि SNDF केवळ तपासच करत नाहीत, तर ते हजारो तरुणांना डिफेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन्स आणि सिक्युरिटी यांचे व्यावसायिक प्रशिक्षण देत आहेत. यामुळे आपल्याला शिस्त जी आयुष्यात यशस्वी बनवते, देशप्रेम जे स्वतःसोबत देशाचा विचार करायला शिकवते आणि नेतृत्व जे उद्याचा कणखर नागरिक बनवते. शेवटी एवढंच म्हणेन, हाती ध्येयाची मशाल, मनात अथांग जिद्द असू द्या. हाती ध्येयाची मशाल, मनात अथांग जिद्द असू द्या. भारत मातेच्या रक्षणासाठी रक्ताचा प्रत्येक थेंब सज्ज असू द्या.
SNDFच्या प्रशिक्षणातून नवीन इतिहास आपण घडवूया. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आपली सेवा भारत मातेच्या चरणी अर्पण करूया. शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आपली सेवा भारत मातेच्या चरणी अर्पण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.